तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आर-सी बुकसोबत लिंक करायचा असेल किंवा आर-सी सर्टिफिकेटसोबत लिंक करायचा असेल तर त्याची प्रोसेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वाहन परिवहनची जी वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवरती जायचं आहे। parivahan.gov.in ही वेबसाईट आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच। तर त्या वेबसाईटवरती जायचं आहे। वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला ही अशा प्रकारे वेबसाईट ओपन झालेली दिसते। त्याच्यानंतर सेकंड टॅबमध्ये ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये व्हेइकल रिलेटेड सर्व्हिसेसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथे तुमचं स्टेटचं नाव जे आहे ते इथे टाईप करायचं आहे। जसं की मी महाराष्ट्र स्टेटमधून आहे तर मी महाराष्ट्र सिलेक्ट केलेला आहे। त्याच्यानंतर इथं व्हेइकल रजिस्टर नंबर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा व्हेइकल नंबर इथे टाकायचा आहे आणि इथले जे प्रायव्हसी पॉलिसी आणि टर्म्स ऑफ सर्व्हिसेस याच्यावरती क्लिक करून प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे। जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, मी व्हेइकल रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक केला आहे। त्याच्यानंतर मी माझ्या व्हेइकलचा जो नंबर आहे तो इथे खाली टाईप करतो आहे। त्याच्यानंतर खाली जे टर्म्स अँड कंडिशन्स त्या आहेत त्या मी ॲक्सेप्ट करून प्रोसीडवरती क्लिक करतो आहे। प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर एक नवीन पॉपअप विंडो ओपन होती आहे, तिथं पण मी प्रोसीडवरती क्लिक करतो आहे। त्यानंतर ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये भरपूर साऱ्या सर्व्हिसेस तुम्हाला बघायला मिळतात। त्यामध्ये मोबाईल नंबर अपडेट आधार बेस्ड यावरती आपण क्लिक करतो आहे। तिकडनं पुढे गेल्यानंतर आपल्याला डू यू वॉन्ट टू प्रोसीडची एक पॉपअप विंडो येईल, त्यावरती सुद्धा आपण येस म्हणून क्लिक केलेलं आहे। पुढच्या पेजवरती आल्यानंतर इथे अपडेट मोबाईल नंबर नावाचा एक फॉर्म ओपन होतो आहे। तिथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हेइकल रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, त्यानंतर चासी नंबर टाकायचा आहे आणि इंजिन नंबर टाकायचा आहे। तर हे सगळे नंबर्स जे आहेत ते तुम्हाला तुमच्या आर-सीचं जे सर्टिफिकेट आहे किंवा जे कार्ड आहे स्मार्ट कार्ड त्यावरती तुम्हाला मिळून जातील। त्यानंतर रजिस्ट्रेशन डेट जी आहे म्हणजे तुमची व्हेइकल ही कुठल्या डेटला रजिस्टर झालेली आहे तो नंबर इथे टाकायचा आहे आणि रजिस्ट्रेशन व्हॅलिड अप टू। तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा याचे सगळे जे डिटेल्स आहेत तुम्हाला ते आर-सी बुकवरती मिळून जातील। तिथे बघून तुम्ही इथे ते टाईप करून इथे सबमिट करू शकता। तर आता तुम्ही बघू शकता सगळे डिटेल्स मी इथे फिल केलेले आहे। त्यानंतर मी शो डिटेल्सवरती क्लिक करणार आहे। शो डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर इथे आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे। त्यानंतर आधारवरती आपलं जे काही नाव आहे तर ते नाव आपल्याला इथे पुढे टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी जो मोबाईल नंबर आधारवरती आपला आहे आणि आधारशी लिंक जो मोबाईल नंबर आहे तो नंबर आपल्याला इथे टाईप करायचा आहे। या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर व्हेरीफाय नावाचं जे बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली दिसेल की तुमचं नाव असेल आणि अपडेट मोबाईल नंबरवरती या बटनावरती क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली हा मेसेज येऊन जाईल। आता तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो तुमच्या आर-सी सर्टिफिकेट किंवा आर-सी स्मार्ट कार्डशी लिंक झालेला आहे।